कन्नड तालुक्यातील शेलगाव ते घाटनांद्रा या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। वाहनधारक तारेवरची कसरत करताना इथे दिसताय आणि गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही असं मत ग्रामपंचायतच्या वतीने व्यक्त करण्यात आलंय। रस्त्याच्या दोनही बाजूला झाडे झुडपे आणि काटेरी झाडं वाढल्याने रस्त्याचे साईड पंखे देखील हरवले आहेत। रस्त्याचे साईड पंखे देखील व्यवस्थित करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। शेलगाव ते घाटनांद्रा रस्त्यावर वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते। छत्रपती संभाजीनगर जाणारा हा कमी अंतराचा रस्ता आहे, मात्र जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनधारक नेहमी त्रस्त झाले आहेत। रस्त्याअभावी रोज छोटे मोठे अपघात इथे होत असतात। रस्त्यातील खड्ड्यांना तलावाचं रूप आलंय। रस्त्याचा अंदाज न आल्याने रोज छोटे मोठे अपघात देखील होतात। बांधकाम विभागाने या रस्त्याचे दुरुस्तीचे काम तात्काळ करावे अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येते। यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, तंटामुक्त अध्यक्ष, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवराज मनगटे, ज्येष्ठ नागरिक भगवान वाघ, प्रमोद मनगटे, मुस्ताक पटेल, अबुजर पटेल, पत्रकार नासेर पटेल यांसह शेतकरी बांधव, ग्रामपंचायत पदाधिकारी, वाहनधारक मोठ्या संख्येने रस्त्यावर उभे राहून निषेध व्यक्त करत होते। या रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायतच्या वतीने कायदेशीर मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असं मत सरपंच विलास मनगटे यांनी व्यक्त केलंय। MCN न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात कन्नड। आणि आता आपण सध्या कन्नड तालुक्यातील राज्य क्रमांक 48 शेलगाव, नाचनवेल, कानोरी, बाबरा हा जो रोड आहे घाटनांद्रा या रस्त्यावरती आहेत। आणि या रस्त्यावर जे आहेत तर या ठिकाणी ग्रामस्थ जमलेले आहेत आणि अतिशय रस्त्या संदर्भात या ठिकाणी त्रस्त झालेले आहे। आणि काय नेमकं त्यांच्या प्रतिक्रिया आहे आपण ते जाणून घेणार आहोत। नमस्कार। मी तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी मनगटे, ग्रामपंचायत सदस्य। आमचे शेलगाव ते घाटनांद्रा जाणारा रोड, या रोडवर फार दूर गड्डे पडलेले आहे व शाळेतल्या मुलांना येण्या जाण्यासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे। आम्ही आज स्वतःहून उभे राहून करून बघितलं पण ते झालं नाही। तरी सदरील व्यक्तींनी किंवा ग्रामस्थांनी किती वेळेस उपोषण करण्याची धमक्या देऊनही रोडचं काम झालेलं नाही। तरी आज आम्ही सांगतोय असं की आमच्या रोडचं काम त्वरित करावं व शाळेतल्या मुलांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी। या रस्त्याची अगोदर दुरुस्ती झालेली नाही का आजपर्यंत? आजपर्यंत काहीच दुरुस्ती झालेली नाही व सर्व रस्त्यांना खड्डेच खड्डे पडलेले आहेत। तर या ठिकाणी नागरिक आहेत। या रस्त्याची एकदाही अद्यापही दुरुस्ती झालेली नाही, शिवाय नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत आणि खूप मोठे जीवघेणे खड्डे आहेत। त्यामुळं आणि हा मुख्य रस्ता आहे खानदेश जळगाव या ठिकाणी जोडणारा, पाचोऱ्याला जोडणारा, त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी। MCN न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात, नाचनवेल, कन्नड।